श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज तू या संदेशाकडे आला आहे कारण तू खूप भाग्यवान आहे. तू खूप भाग्यशाली आहे कारण हा स्वामींचा संदेश त्यांच्याजवळ पोहोचतो ज्यांचं नशीब आता काही तासात बदलायचं असतं. स्वामी त्यांचं वरदान त्याच लोकांपर्यंत पोहोचवत असतात ज्यांचं आता आयुष्य पुढच्या स्तराला जाणार आहे. बाळा, तू काळजी नको करू. आता तुझा नंबर आला आहे कारण तू हा स्वामी संदेश ऐकत आहे. याकडे तू आज असं ऐक शांत मनाने, कारण तू आता भाग्यवान आहे. हा स्वामी संदेश फक्त जवळपास 4000 लोकांपर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर हा स्वामी संदेश कोणाकडेही जाणार नाही, कारण त्यानंतर हा स्वामी संदेश आम्ही डिलीट करणार आहोत. हा स्वामींचा संदेश तू पूर्ण ऐक. कदाचित तुला वाटत असेल हे असे का बोलतायत आणि हा ऑनलाईन आलेला स्वामी संदेश, मला याचा काय फायदा? अरे बाळा, स्वामींनी तुला निवडलं आहे हा स्वामी संदेश ऐकायला. स्वामी म्हणतात या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी या सगळ्या आता लवकरच समाप्त होणार आहे. तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. स्वामी म्हणतात वाचाल तर वाचाल. आयुष्यात रडायचं नसतं तर लढायचं असतं आणि लढण्यासाठी सर्वात सोपा आणि सर्वात आपला खंबीर मित्र म्हणजे पुस्तक होय. त्यामुळे वाचन करायला शिका, कारण पुस्तक जे शिकवते ते आयुष्यात कधीही आणि कुठेही कामी येते. स्वामी म्हणतात तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही मला मानत असाल, तुमचा देव जर स्वामी समर्थ असेल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मन मोकळे असावे पण जीभ मात्र बांधून असावी. एक लक्षात ठेवा, आयुष्यात आपले मन हे कितीही मोकळे असू द्या. तुम्हाला जे मनात येते, जे काही करायची इच्छा होते ते करा. तुम्हाला जे करायला आवडते ते करा. पण एक लक्षात ठेवा, तुमची जी जीभ आहे ते आयुष्यात कधीही आणि कुठेही तुम्हाला खूप मोठा फटका देऊ शकते. त्यामुळे त्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका. विज्ञान हे जीवनातील मीठ आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणत्याही विजयासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जसं स्वामी सांगतात, विजयासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता आहे. उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा. एकाग्रतेने कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करता येते. त्यामुळे तुम्ही या संदेशाला एकाग्रतेने ऐका, कारण यामुळे तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. आपली कीर्ती हा आपल्या चांगल्या कर्माचा सुगंध आहे. ज्यावेळी अहंकार नष्ट होतो त्याच वेळी आत्मा जागृत होतो. आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हवेच असते. बाळा, तुला कदाचित वाटत असेल की हा संदेश काय आहे. फक्त तू याला तुझे 8 मिनिटे पूर्ण देऊन बघ. तुला आयुष्यात याचा मोठा अनुभव येईल. कदाचित तुम्ही काही पिक्चर किंवा इतरत्र कुठेही तुमचा पूर्ण वेळ वाया घालवत असाल, तर आज तुम्ही 8 मिनिटे देवाला देऊ शकत नाही का? फक्त 8 मिनिटे आज देवाला द्या. तुम्हाला याचा मोठा अनुभव येईल. स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी असं लिहायला विसरू नका. साहस हा यशाचा आत्मा आहे. माणसाला माणसाप्रमाणे वागवणे हेच तर माणुसकी आहे. चांगले विचार फार काळ टिकत नाहीत, म्हणून ते त्वरित कृतीत आणावे. आयुष्यात नेहमी 3 गोष्टी देत राहा.
इतरांना मान, इतरांना ज्ञान आणि गरिबांना केलेले दान. स्वामी बोलतात, एक वेळ पेरहावं जुनाचं ठेवावं, पण पुस्तक मात्र नवीन विकत घ्यावं. तुम्ही जे घालता, जे तुमचा पेहरावा आहे ते जुना असेल तरीही हरकत नाही, पण पुस्तक मात्र नवीन घ्या, कारण आयुष्यात पुस्तक खूप फायदा करून देते. आयुष्यात जर कधी गरज पडली लढाई करण्याची तर लढाई करा, ते पण फक्त शांततेसाठी. समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे तर लोकांचा एकोपा होय. एकतामध्ये शक्ती असते, एकतामध्ये बळ असते. हे जशी कहावत आहे, हे जशी म्हण आहे, तसंच ते असतंसुद्धा. त्यामुळे सदैव संघटित राहायला शिका. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ होय. काम केल्याने माणूस मरत नाही तर तो आळसाने मरतो. त्यामुळे आयुष्यात काम करायला देखील शिका, कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, कारणाशिवाय काहीही घडत नाही. आणि जसं की तुला माहितीच आहे, आज तू हा स्वामी संदेश ऐकताय, त्याच्या मागे सुद्धा एक मोठं कारण आहे. ते तुला या संदेशाच्या शेवटीला कळेल. छोट्या छोट्या गोष्टीचं महत्त्व ज्याला समजते तो शहाणा माणूस असतो. आयुष्यात नको त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू म्हणजे कचरा. आणि अभ्यासाने अभ्यास वाढतो, आळसाने आळस वाढतो, मेहनतीने मेहनत वाढते आणि यशाने यशस्वी होण्याचे कर्तृत्व वाढतात. आत्मविश्वास हा माणसाचा महान मित्र आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांच्यात खऱ्या आनंदाचा आस्वाद असतो आणि तेच खरा आनंद घेत असतात. स्वामीवर विश्वास आहे म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि याला पूर्ण ऐका, कारण तुम्हाला एक आनंदाची बातमी येणार आहे. ती काय हे संदेश ऐकल्यानंतरच कळेल. जो व्यक्ती कर्तव्य पार पाडतो तो सुखाचा अधिकारी होतो. भिक्षा मागून न्याय मिळत नसतो. सहानुभूतीच्या 1000 शब्दापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो. स्वामी म्हणतात, शहाणा माणूस चूक विसरतो, पण त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. हे लोक आहे, यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका, यांच्या नादाला जाऊ नका, कारण यांना तर काहीच आवडत नाही. जे खूप गरीब आहे त्यांच्यावर हेच लोक हसतात आणि जे खूप अमीर आहे त्यांच्यावर हेच लोक जळतात. यांना आपल्या जवळचाही नाही पाहिजे आणि आपल्या वरचाही नाही पाहिजे. खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून कोणाला दुखवू नका. कारण एक लक्षात ठेवा, खोटं बोलून जर तुम्ही कोणाला सुख देत असाल तर तुम्ही आयुष्यात खूप मोठा पाप करत आहात. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट आहे आणि ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. आयुष्यात अहंकार, गर्व कधी करू नका, कारण याने सदैव आपला विनाशच होतो. तुम्हाला जर उदाहरणे हवी असतील तर तुम्ही रावणला पहा. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदारीने राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. आणि जेव्हा तुम्ही ती चूक कराल तेव्हा तुम्हाला ती अशी पकडेल की तुम्हाला सोडणारच नाही. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं स्वतःचा चांगलं देण्याचा प्रयत्न करा. चूक न होईल याची काळजी घ्या. दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो, कारण कोणता व्यक्ती आपल्याला त्याचा अनुभव सांगतो आणि आपण तो ऐकतो, म्हणजे आपल्याला कुठेतरी तो योग्य वेळी कामी येतो. जेव्हा माहीत पडलं की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं असतं. कोणत्याही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपल्या विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही तर सुविचारांची सुद्धा गरज असते.
बाळा, एक लक्षात घे, हा संदेश जेव्हा तू शेवटीला ऐकत जाशील तेव्हा शेवटीला तुला एक अशी गोष्ट माहीत होणार जी की खूप कमी लोकांना माहीत असते, आणि ज्यांनाही हे माहिती असते ते आयुष्यात खूप चांगल्या स्तरावर असतात. त्यांना पैशाची, समृद्धीची आणि प्रसिद्धीची कशाचीच कमी नसते, आणि सोबतच ते खूप सुखीसुद्धा असतात. जर तुम्ही सत्यापासून ढळला नाही तर भविष्यकाळ तुमचाच आहे. घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही. माणसाने थोडा तरी परोपकार करावा, कारण आयुष्यात परोपकार करणेही गरजेचे असते. गुरुपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केलं पाहिजे, कारण तो त्याच्यानंतर आला आहे आणि त्यानंतर तो शिकलासुद्धा आहे का अनुभवातून. विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे, तो न्यायाची चढ व अन्यायाची चीड बाळगणारा हवा. एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची किंमत वाटत नाही. परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे. संपत्तीचा अमर्याद संचय करू नका. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वोत्तम पुरुष समजावा. खरं आनंदाच्या जगण्यात एक महत्त्वाची गोष्ट असते की जे लोक तुमच्यावर जळतात त्यांना तुमचा ते आनंद झोप लागू देत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा लोभ करू नका. जे आहे त्यातच समाधान मानायला शिका, कारण तुमचा लोभ हा वाढतच जाणार. जीवनात तुमचा लोभ वाढतच जाणार आणि ते मरेपर्यंतही शांत होणार नाही. त्यामुळे समाधान मानायला शिका. आयुष्यात कधीच गर्व करू नका, कारण अहंकार माणसाला बर्बाद करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण एक लक्षात ठेवा, कधीही हिंसाच्या मागे लागू नका. जमेल ते काम अहिंसेने करण्याचा प्रयत्न करा. अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही. स्वामी म्हणतात, काम लवकर करवायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. आत्ता जे दिवस चालू आहे, जे तारीख चालू आहे, जे वेळ आहे, जो मुहूर्त आहे त्यावरच सुरू करा. तेव्हाच ते काम लवकर होईल, अन्यथा नाही होणार. देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात. विचार हे भांडवल, उद्योग हे मार्ग, तर कठीण परिश्रम हे उत्तर ठरते. फक्त त्यासाठी असलेले प्रयत्न हे प्रामाणिक हवे असतात. जर शांती हवी असेल तर प्रसिद्धीपासून दूर राहा, कारण जर प्रसिद्धी मिळेल तर शांती नाही, आणि शांती मिळेल तर प्रसिद्धी नाही. स्वामी सांगतात, पैसा तुमचे आहेत, पण संसाधने हे समाजाचे आहेत. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. त्याशिवाय आयुष्यात यशस्वी होणे हे खूप कठीण असते. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शत्रूंना मित्र बनवून, स्वामी म्हणतात, आयुष्यात कधीही शत्रूंना मित्र बनवून चालू नका, कारण ते कधी आणि कुठे तुम्हाला धोका देतील हे सांगता येत नाही. धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे होय. कुणालाही जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका. झिजलो जरी आज तरीही उद्या त्याचं सोनं होईल. एक लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, हिरा बनण्यासाठी कोळशालाही खूप घासून घ्यावे लागते, त्याशिवाय तो हिरा बनत नसतो. तसेच आयुष्यात मनुष्यालाही खूप जास्त परिश्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात, त्याशिवाय तो यशस्वी होत नसतो. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. शिकण्याची इच्छा कधीही मरू देऊ नका. सत्यासाठी काहीही सोडून द्या, पण कोणासाठीही सत्य सोडू नका. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. स्वामी सांगतात, मन आणि मेंदूंच्या युद्धात नेहमी मनाचे ऐका, कारण मन जे काही सांगेल ते योग्यच असेल. जो मनुष्य मारायला तयार होतो तो कधीच मरत नाही, आणि जो मारायला भीतो तो कधीही मेलेलाच असतो.
एक लक्षात ठेवा, माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची, आपल्या वाईट व्यसनांची, आपल्या वाईट सवयींची. मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर असते. शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. स्वामी सांगतात, यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आहे. याशिवाय तुम्ही यशाचा आनंद घेऊच शकत नाही. आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्काने जिंकता येईल. तुम्ही माणूस आहात आणि माणसासारखे वागत नाहीत, यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते. आयुष्यात कधीही आपली माणुसकी हे सोडू नका. स्वामी बोलतात, तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागात सोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे. योग्य निर्णय कसे घ्यावे? अनुभवाने घेता येतात, तर काही निर्णय हे कोणाच्या तरी मताने सुद्धा घेता येतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट विश्वासाने आणि देवावर विश्वास ठेवून कराल तर ती 100% चांगलीच होईल. एखाद्याच्या ढगात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी आपल्याला उडता येईल यावर शंका येईल, त्या क्षणापासून आपण ते करण्यास सक्षम आहात, म्हणूनच थांबेल. विचार करा आणि आश्चर्यचकित व्हा, कारण आश्चर्यचकित होणं हे आपल्या विचारावर असतं. आपण कसे विचार करतो हे आपल्यालाही माहीत नसतं, कारण आपण त्या दिशेने योग्य विचार कधी करूनच पाहिले नाही. स्वामी म्हणतात, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते आत्ताच करा. तुमच्याकडे किती वेळ आहे आणि किती नाही, तुम्हाला तर हे सुद्धा माहिती नाही. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हे देखील समजायला हवे, आणि हे ज्यांना समजतात तेच खरे बुद्धिमान आणि चातुर्यवान असतात. कठीण परिस्थितीमध्ये देखील ध्येयाला चिकटून राहा. अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करा आणि आपल्या यशाची व्याख्या लिहा. स्वामी बोलतात, फायदा कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या नियंत्रणाची गरज नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बना की ते चांगले दिसेल. स्वामी म्हणतात, हे आयुष्य खूप सोपे आहे, फक्त ते तसे जगायला शिका. कधीकधी आयुष्यात तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल, तरीही स्वतःचा विश्वास हा ढळू देऊ नका. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. याने तुम्ही सर्व काही मिळवू शकता. मोठ्या विजयासाठी मोठे रिस्क घ्यावे लागतील, कारण रिस्क घेताल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर भिसाल तर त्याचा काहीच अर्थ नाही. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे शमशानच होय, कारण पुस्तके ही घराला आणि घरातील माणसांना हे दोघांनाही चांगले बनवतात. त्यांचे विचार चांगल्या दिशेला नेतात. तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एका मनाने ध्येयाकडे समर्पित असायला हवे. चिंतेसारखं स्वतःला जळणार दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करायची. स्वामी सांगतात, रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण हास्य हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नको. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. आधी स्वतःला सिद्ध करा, नंतर स्वाभिमान आणि अभिमान बाळगा. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, पण एक लक्षात ठेवा, जर तुमचा खिसा हा रिकामा असेल तर तुम्हाला या दुनियेतील माणसं दाखवतो. मोठा माणूस तोच जो आपल्या स्वतःला छोटा समजतो. पण एक लक्षात ठेवा, स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका. जर तुम्ही असे केलं तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय. तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे.
एक लक्षात ठेवा, आयुष्यात ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. स्वप्न पाहायची आहेत की त्यांना सत्यात उतरवायचं आहे. इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका. तुम्ही खूप जास्त श्रेष्ठ आहात. तुम्ही भाग्यवान आहात. फक्त विश्वासाने काम करण्यास सुरुवात करा. मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा विचार करा. विचारांवर कोणतेही अधिकारी नाही आहे. ते आपल्याला विचार करता येतात आणि ते आपण करू शकतो. आपण आपल्या शासकांचा बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतायत ते बदलू शकतो. जर तुमचे निर्धार पक्के असतील आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे येईल. कठीण परिस्थितीमध्ये देखील ध्येयाला चिकटून राहा. अडचणीमध्ये तुम्हाला संधी सापडेल. आपल्यातल्या अनंत शक्तीला बाहेर काढा. आपल्यात असीम उत्साह, अपार सहन आणि धीर आहे. एक लक्षात ठेवा, तारुण्याचा जोम अंगी आहे तोवर कोणतीही गोष्ट शक्य करू शकतो. त्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण हीच वेळ आहे काही करून दाखवायची. याला व्यर्थ घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात, प्रार्थनेने जोडलेले 2 हात ह्यापेक्षा अधिक उपयोगी काहीच नाही. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविण्याचा एक सोपा उपाय म्हणजे ईश्वर सेवा होय. देव नावाची कोणतीही गोष्ट नाही. आपल्याला जबरदस्तीने काही करण्यास भाग पाडील अशी कोणतीही गोष्टी या जगात नाही. धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाचा विकासाचे फळ आहे. धर्माच्या प्रभावातून आधार पुस्तक म्हणून निर्माण झाले. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. स्वामी म्हणतात, जे कोणत्याही प्रार्थनेशिवाय मिळते ते म्हणजे तुमच्या कर्माचे फळ आहे. त्यासाठी फक्त कर्म करावे लागतात. सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार म्हणजे जीवन, आकुंचन म्हणजे मृत्यू. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला एक लाईक करा. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? ती म्हणजे अश्रू आणि हास्य. कारण हे दोघेही फार दिवस एकत्र असतात पण कधीच एकमेकांना पाहत नसतात. एक लक्षात ठेवा, आयुष्य हे सरळ नाही. त्याची सवय करून घ्या. तुमच्या असंतुष्टीचे कारण काही गोष्टी असू शकतात. पहिले तर तुमचा गर्व, दुसरा तुमचा लोभ आणि तिसरा म्हणजे तुम्हाला कोणी मान देत नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर या तिन्ही गोष्टी सोडा. कारण गर्व केला तर तुमचा विनाश पक्का आहे आणि लोभ केला तरीही विनाश पक्का आहे. आणि कोणी तुम्हाला मान देत नसेल तर तुम्हीही त्याला मान देऊ नका. बस एवढंच करा. आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. युवकांना एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्यांच्यात एक अपार ऊर्जाचे स्रोत आहे. ते करून दाखवतील. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करत आहात ते चांगलेच होईल. फक्त तुम्ही विश्वासाने करा आणि तुमचा देवावर विश्वास असणे अत्यंत गरजेचं आहे. आकाशाकडे बघा आणि एकटे अजिबात नाही असं विचार करा. कारण सर्व ब्रह्मांड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जे फक्त स्वप्न बघत नाही तर त्यावर कामही करतो. स्वामी म्हणतात, चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना मार्गाने जाऊ द्या. एक लक्षात ठेवा, हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे आणि ही आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न करत राहा. तुमचे प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आयुष्यात यशस्वी करतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे गोष्ट करत आहात फक्त विश्वासाने करा आणि त्या गोष्टीत तुम्हाला जेवढे जमेल तेवढे चांगली द्या. नंतर ती गोष्ट झाली नाही तर म्हणा, कारण ती गोष्ट 100% होणारच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही जर हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये एक चमत्कारी नंबर 111 असा टाईप करायला विसरू नका. तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.